हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कृषी विभागाचा नवीन आकृतिबंध प्रसिद्ध झालेला आहे. मग आता तो आकृतिबंध कसा आहे, किती जागा आहेत, ती सगळी माहिती आपण पाहणार आहोत. आणि मग आता नवीन आकृतिबंध प्रसिद्ध झाला तर जाहिरात येणार का, ती सुद्धा माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा यामधनं कव्हर होणार आहे. तर या ठिकाणी पहा आता सूरज म्हणजे हे बाकी नावं वगैरे काही सांगत नाही मी तुम्हाला. कृषी आयुक्तालयाचं आहे. विषय आहे कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध सादर करण्याबाबत. माननीय महोदय, वरील विषयाबाबत सादर करण्यात येते की प्रमाण म्हणजे पत्राचा क्रमांक दिलेला आहे 20 फेब्रुवारी 2026 अन्वये कृषी विभागाच्या सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. कृषी विभागातील विविध संवर्ग संघटना प्रतिनिधींशी 28 एप्रिल 2026 रोजी झालेल्या चर्चेनुसार आवश्यक बदल करून सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव सोबत सादर करण्यात येत आहे. तरी कृपया त्यास शासन मान्यता मिळावी ही विनंती. तर त्याला शासन मान्यता मिळण्यासाठी तो सादर झालेला आहे. आता सुधारित आकृतिबंध काय आहे तो आपण पाहूयात. तर त्याच्यामध्ये एकूण पहा किती पानं आहेत टोटल. तर त्याच्यामध्ये 41 पानांचा हा सुधारित आकृतिबंध आहे. त्याच्यामध्ये कशा-कशाची माहिती दिलेली आहे ती आपण पाहूयात. कोणती पदं आहेत ती सुद्धा माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा बऱ्याच पदांची माहिती दिलेली आहे. पण वरचे जे कृषी संचालक, उपसंचालक हे पदं पाहण्यापेक्षा आपण जे सरळ सेवेची पदं आहेत त्याची माहिती मी तुम्हाला देतो पहा. तर त्या ठिकाणी महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ कृषी अधिकारी याच्या 1652 जागांना मंजुरी आहे. त्याच्यानंतर कृषी अभियंता वगैरे कृषी पर्यवेक्षक हे जे पद आहे 2726 जागांना आहे मंजुरी. कृषी सहाय्यक यासाठी सगळेजण जास्त वाट पाहतात. तर 18,599 पदं आहेत त्याचे. म्हणजे एवढ्या याची जाहिरात येणार नाही आहे, तेवढ्या पदांना मंजुरी आहे. त्याच्यामध्ये भरलेले पण आहेत. त्यांनी तसं काही दिलेलं नाही आहे. तर भरलेली पदं पण आहेत त्याच्यामध्ये आणि मग जे रिक्त पदं आहेत त्यांच्यासाठी जाहिरात येईल. मग पुढे कृषी अधीक्षक आहे, सहाय्यक अधीक्षक आहे, वरिष्ठ लिपीचे 883 आहेत पदं, कनिष्ठ लिपीत 2056 आहेत पहा. त्याच्यापुढे लघुलेखक आहे, लघुलेखक निम्न श्रेणी, लघुटंक लेखक, आरेखक 34, अनुरेखक 1978, वाहन चालक 603 आहेत पहा. रोपमाळ मदतनीस 627, ग्रेड 1 प्रशिक्षित मजूर 463, नाईक ऑब्लिक दप्तरी 114, टिलर ऑपरेटर 15, शिपाई किंवा रखवालदार 2899 असं म्हणजे सगळ्या पदांचे मिळून जे 34 पदं आहेत 27,502 जागा आहेत कृषी विभागामध्ये, असं त्यांनी तो आकृतिबंध दिलेला आहे. अजून तुम्हाला काही डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल तर विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर याची PDF मी 41 पानांची अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती चेक करू शकता. जर तुम्हाला आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरती 38 प्रश्नपत्रिका संच घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून म्हणजे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आणि याच्यामध्ये एकूण 38 प्रश्नपत्रिका संच दिलेले आहेत, झालेले पेपर दिलेले आहेत. तर विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे. सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे. तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध आहे आणि किंमत ₹298 आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.